नमस्कार, माझा इंडिया न्यूज. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 21 सर्वसाधारण पुरुष गट मुकुंद नगर सॅलिसबरी पार्क जयराज हिरेमठ एक मनसेचा सच्चा सैनिक निवडणूक रणांगणात उतरला आहे. खरं पाहिलं तर हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. नगरसेवक साईनाथ बाबर यांनी केलेल्या विकास कामामुळे मनसेला जास्त पसंती मिळत आहे. या प्रभागात माझा इंडिया न्यूजचा प्रतिनिधी माहिती घेत असताना प्रभागातील जनतेने जयराज हिरेमठ यांना त्यांच्या विकास कामामुळे पाठिंबा दिलेला पाहायला मिळालं. सुशिक्षित नवतरुण तरुणी या प्रचाराच्या दौऱ्यात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळेस काही तरुण तरुणींनी अतिशय खडतर अशी प्रतिक्रिया दिली व जयराज हिरेमठ यांना निवडून आणण्याची ग्वाही दिली. यावेळेस जयराज भाऊ हिरेमठ व तरुण तरुणी नेमकं काय प्रतिक्रिया देतात पाहूया. काय सांगाल तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहात? माझं नाव जयराज शिवमती हिरेमठ आहे. मी लुलानगर प्रभाग क्रमांक 21 इथून मी आता उमेदवारी लढवत आहे आणि मला इथून सॅलिसबरी, लुलानगर, मुकुंदनगर, मार्केट यार्ड या सगळ्या प्रभागामधनं मला मी उमेदवारी उभं राहिलेलो आहे महानगरपालिकेचा निवडणूक लढवण्यासाठी. नेमके विकासाचे काय मुद्दे आहेत की विकासाचे मुद्दे ठेवून तुम्ही या निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहात? मुद्दे असे आहेत की आतापर्यंत आम्ही आमच्या शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, पूर्वी माजी नगरसेवक, हे बरेच वर्षापासून त्यांचं इथे सगळं भरपूर कामं करून घेण्यात आलेलं होतं. त्यांच्या पद्धतीने त्यांनी इतकं सुधारणा करून घेतलेली आहे आणि खरं तर तसं पाहिलं तर आमची एक पावती आहे. त्या पावती असं दाखवत येत आहे मनसेचं म्हणजे बालेकिल्ला थोडक्यात हे असं आपण समजतो. तर ह्या बालेकिल्ल्याला आणखीन काय आपण मॅक्झिमम सुधारणा करून आणखीन काही जनसेवाचा आपण जास्तीत जास्त उपयुक्त आपण करण्याचा योग मिळावा म्हणून हे संधी आम्ही एक करत आहे. आतापर्यंत तुम्ही कोणती कोणती विकास कामे या प्रभागात केलेली आहेत? ह्या प्रभागामध्ये वरती पाणीचं टाकी, पाणीचं पूर्तता होत नव्हता, पाणीचं टाकी करून घेतले गेलेले आहेत आणि आपल्या मुस्लिम बांधवांचं समाजाला वरती कबरचं काम करून घेतलेलं आहे आणि पाणीचं पाईपलाईनचं सुधारित इथं पाणीच नव्हतं, त्या पद्धतीने पाणीचा पुरवठा पूर्ण आम्ही लोकांपर्यंत घरोघरी पोहोचवला आणि त्याच्यानंतर बरंच गार्डनचा विषय होता आणि रस्त्याची विषय होता आणि बरेच ठिकाणी शाळेची प्रगती करता आपले माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या कार्यशाळेतून आपण करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर अजूनही त्यांचे विचार इतके मोठे आहेत विकासासाठी आणि त्या विचाराचा आता पूर्णपणे होण्यासाठी आपण अजून या विकासाकरता प्रयत्न करत आहोत. खरं पाहिलं तर प्रभाग क्रमांक 21 हा मनसेचा बालेकिल्ला समजला जातोय. काय सांगाल याच्याबद्दल? याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही खरं तर भरपूर कामं करण्याची अजून आम्हाला संधी मिळावेत आणि अजून भरपूर विकास करावा लागणार आहे. त्यामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे, गाड्यांचा बरंच रस्त्याची समस्या आहे आणि खरं तर तसं बघितलं तर इथे आतमधल्या रस्त्यांची थोडासा ड्रेनेज लाईनचं म्हणा आणि शाळांची म्हणा बरंच मुलांचा विद्यार्थ्यांचा खूप त्रास चालू आहे. वेळेला काय शाळांची सुविधा होत नाहीये आणि ट्रॅफिकचं तर अतिशय कोंढ्यामध्ये आपल्या इथं खाली परिस्थिती बिकट आहे. तर त्या सगळ्या विकासाचा आपण मॅक्झिमम प्रयत्न आहोत. आपल्या प्रभागातील महिलांसाठी तुम्ही काय नक्की योजना राबवणार आहात? एक तर आता पुढचा तो एक विकासाचा एक मुद्दा आहे. खरं तर महिलांसाठी सुरक्षिततेचा पण एक मुद्दा आहे महत्वाचा आणि दुसरा म्हणजे महिलांना काहीतरी आपल्या उपजीवनासाठी एक व्यवसायासाठी त्यांना स्वतः पायावर उभं राहून करता यायला पाहिजे आणि त्याकरता आता ते लाडकी बहिणीच्या स्वरूपामध्ये ते 1,500 मिळत आहे पण त्याचा फायदा तर इतकं काय होत असेल नसेल म्हणजे त्यांचा अजूनही नाराजगी दिसून येत आहे. पण तरी आपण माझ्या पुढच्या भविष्यात माझा एक विचार असा आहे की त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून व्यवसाय करण्याकरता ते 5-10 लाखाचं काहीतरी कर्जाचा ह्याच्यामध्ये त्यांना मिळाल्यानंतर ते आपला स्वतःच्या पायावर उभं राहून व्यवसाय करू शकतील. हे मेन आपल्याला महत्वाचा एक विकासाचा मुद्दा आहे.
तसं बघितलं तर साईनाथ बाबर आतापर्यंत ह्या प्रभागाला आता तुर्तास काही वाढ तुटले असल्यामुळे त्यांचं वाढ आता 19 झाले असल्यामुळे पण मी त्यांच्या सोबत पाठोपाठ काम करत असल्याने की मला हे आपलं खास बालेकिल्ले असल्यामुळे मला हे वार्ड परत मला आणखी जोमाने ताकदने अजून मला विकासाचा सुरुवात करायचा आहे. म्हणजे एवढंच कमतरता मला वाटत नाही की पूर्तता झालेली आहे. आणखीन मला जास्तीत जास्त करून द्यायचं आहे आणि लोकांचा सुख सुविधा त्यांना कुठल्याही प्रकारचा बिकट परिस्थितीत त्यांना भाजू नये ह्या पद्धतीने मला त्यांना विकास करून द्यायचा. क्या कहेंगे आप, ये पुणे म्युनिसिपल का इलेक्शन अभी हो रहा है, इसके बारे में आप क्या कहेंगे? मैं कमलजीत कौर भामरा, मैं साईनाथ बाबर को बहुत टाइम से जानती हूँ। वो हमारे यहाँ पे लूला नगर, कोंडवा, ऑल अराउंड मतलब उन्होंने बहुत काम किया है और उनके नीचे उनके साथ साथ हम लोग भी साथ में काम करते रहे हैं और हिरेमठ तो हमेशा साथ में था ही उनके। लेकिन ये लूला नगर में मतलब हमने एक आवाज दी है, उनको आते हैं, बहुत से काम किए हैं, लेकिन उनका अभी जो आगे उम्मीदवार हैं मनसे के, उनको चांस देना चाहिए, उनको चुन के लाना है। और मैं और कहना चाहती हूँ कि साईनाथ के साथ साथ में जयराज हिरेमठ साथ में हमेशा रहे हैं। अभी वो मतलब महानगर पालिका के इलेक्शन में खड़े हैं, उनको चुन के लेके आना है हमने और सब लोग हमको साथ देंगे। आता मी प्रभाग क्रमांक 21 मुकुंद नगर सॅलिसबरी पार्क या परिसरामध्ये फिरत असताना काही तरुण पिढी देखील या प्रचारात उतरलेली सक्रिय दिसते. आपण या तरुण पिढीशी थोडस बातचीत करणार आहोत. काय सांगाल ताई, तुमचं नाव काय? माझं नाव ऐश्वर्या हिरेमठ. मी पुण्यात लुलानगर या एरियामध्ये राहत आहे अनेक वर्ष आणि बरेच वर्ष मी बघत आहे. म्हणजे मी एक युवा पिढीचा एक भाग म्हणून मी समजू शकते की खूप काही अडचणी असतात, खूप काही संघर्षच्या सामोरं जावं लागतं युवा पिढीला सुद्धा. जेव्हा शिक्षण सुरू असतं, जेव्हा त्यांचं करिअरची वेळ असते, जेव्हा जॉब करण्याची वेळ असते, खूप अनेक अडचणी असतात. पण गेली अनेक वर्ष आम्ही पाहत आहोत की महाराष्ट्राचे माननीय राजसाहेब ठाकरे हे त्यांच्या अनेक उपक्रमांमधून आणि अनेक संघर्षातून खूप प्रयत्न करत आहेत की युवा पिढीचे अनेक अडचणी सोडवण्यासाठी, त्यांना साथ देण्यासाठी खूप काही विचार करत आहेत आणि खूप आपल्याला मदत होत आहे युवा पिढीला त्यांच्या ह्या अनेक विचारांमुळे. तर माझा खूप आमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे. अनेक वर्षापासून माननीय श्री साईनाथजी बाबर हे आमच्या या एरियाला लुलानगर, सॅलिसबरी पार्क, कोंडवा या सगळ्या परिसरात अनेक वर्ष गेली आमची साथ देत आहेत. आमच्या अडचणींना आम्हाला सपोर्ट करत आहेत, मदतीचा हात देत आहेत कायम. आणि त्याचबरोबर आत्ता येणारे जे महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्ये आत्ता आपल्यासोबत माननीय श्री जयराज हिरेमठ आणि माननीय श्री ललित तिंडे हे सध्याच्या निवडणुकीला उभे आहेत आणि अनेक गेली वर्ष ते त्यांच्या कार्यातून आमच्या सगळ्याच वयोगटातील नागरिकांसोबत, युवा पिढीचेही सोबत आहेत, त्यांच्या अडचणींसाठी सोबत आहेत, खूप काही काम करत आहेत. तर इथून पुढे सुद्धा त्यांना खूप काही आपल्यासाठी करायचं आहे आणि त्यासाठी त्यांना संधी द्यावी म्हणून मी एक आव्हान करत आहे की आपण सगळ्यांनी मिळून त्यांना मत देऊया आणि विजय करूया. कारण येत्या काळात सुद्धा आपल्याला खूप त्यांची साथ मिळणार आहे, आपल्या सगळ्या अडचणींना त्यांचा सपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे मी आव्हान करते की येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शन्समध्ये, निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी त्यांना मत देऊया आणि विजय करूया आणि आपल्या सोबत आपल्या संघर्षात त्यांचा मदतीचा हात आणि त्यांची साथ आपल्याला खूप लाभणार आहे. धन्यवाद. काय सांगाल तुम्ही, तरुण पिढीला नेमकं काय आवाहन करू शकता? मी सॅलिसबरी पार्क लुलानगर प्रभाग क्रमांक 21 मधून मी एकच आवाहन करेन तरुण पिढीला की जसं की ह्या प्रभागातून साईनाथ बाबर यांनी बरेच कामं केलेली आहेत, तशीच कामं इथून पुढेही करण्यासाठी तुम्ही ललित भाऊ तिंडे आणि जयराज हिरेमठ यांना
बहुमताने विजय करा. पिढीच्या म्हणण्यानुसार प्रभाग क्रमांक 21 मध्ये ललित भाऊ टिंडे आणि जयराज हिरेमठ यांच्या नावाला जास्त पसंती पाहायला मिळाली आहे. माझा इंडिया न्यूज, लुल्लानगर, सॅलिसबरी पार्क, मुकुंदनगर, पुणे.